सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू या जीवाच्या हिताकारणी, जीवाच्या भल्याकारणी सृष्टी निर्मितीनंतर स्वतः या सृष्टीमध्ये येतात आणि अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी जीव धर्म देह धर्म स्वीकारून पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करतात. एकांकी फिरून ज्या जीवाची जशी अवस्था असेल, जशी कणव असेल, जशी जोड असेल आणि जसा संस्कार असेल, तसं त्या जीवाकडून त्याच्या विनंतीनुसार त्या विनंतीला मान देऊन स्वीकार करतात आणि त्याला ज्ञानाला आणि प्रेमाला पात्र करतात. परंतु ह्याच लीळा परमेश्वर लोकोक्तीमध्ये जेव्हा येतात तेव्हा प्रसंगानुरूप आपल्या भक्तांना सांगतात आणि त्यातून आपल्याला समज देतात, आपल्याला ज्ञान देतात, बोध देतात. त्याचं आपण चिंतन करत आहोत. परमेश्वर फिरत असताना, भ्रमण करत असताना मेहकरला आहे आणि मेहकरवरून आता पुढे परमेश्वर प्रवासाला निघालेले आहे. बरोबर बोनेबाया आहे. त्या बोनेबायांना अलौकिक अशा लीळा दाखवत परमेश्वर त्यांच्याबरोबर फिरत आहे. पुढे परमेश्वर लोणार तीर्थाकडं निघाले आहे आणि एका गावामध्ये गेल्यानंतर पूर्व पश्चिम बाजार गल्लीत दोन रेडे जे आहे ते लढताय, झुंजताय. त्यांना कोणीही अडवत नाही, त्यांना कोणी थांबवत नाही, कारण लोक भयभीत झालेले, घाबरलेले. कोणी कुठं पळतंय, कोणी कुठं पळतंय, कोणी घरावर जाऊन, कोणी झाडावर जाऊन आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतं. आणि नेमकं योगायोगाने त्याच गल्लीमध्ये परमेश्वर जाताना सर्व लोकांना दिसल्यानंतर तिथं जे सारंगधराच्या देवळाकडे परमेश्वर जात होते आणि साऱ्या लोकांनी बघितल्यानंतर ते म्हणू लागले, जी इथे रेडे झुंजता आहे ते लोकांना मारताय, तर तुम्ही तिकडं जाऊ नका. परंतु सर्वज्ञ चक्रप्रभू आगाध चक्रवर्ती, त्यामुळे या लोकांना त्याची जाणीव नसल्यामुळं देवाला ते सर्वसामान्य जीव समजतात, विनंती करतात, काळजी करतात. परंतु परमेश्वर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्या रेड्याची झुंज जिथं आहे, त्या गल्लीत आहे, त्याच गल्लीत जातात आणि गेल्यानंतर त्या दोन्ही रेड्याच्या मध्ये उभे राहतात. अत्यंत क्रूर झालेले रेडे एकामेकाला झुंजताय आणि अचानक परमेश्वर, सारे लोक स्तब्ध होऊन आश्चर्यजनक होऊन पाहत आहे का आता यांचं काय होईल, कोणाच्या मनात काय येतं, कोणाच्या काय मनात येतं. आणि अचानक देव त्या एका रेड्याका कृपादृष्टीने बघून त्याच्यामध्ये जी क्रोध होतो तो शांत करतात. तो शांत झाल्यानंतर तो तसाच पाठीमागं जमिनीला उंगत निघून जातो. दुसऱ्या रेड्याकडे परमेश्वर त्याच नजरेने कृपादृष्टीनं पाहतात, त्याचा क्रोध शांत होतो आणि तोही आल्या पावली पाठीमागं जमिनीला उंगत निघून जातो आणि तोही दोघंही दुसरीकडं आपापल्या रस्त्याने निघून गेल्यानंतर तिथली सर्व शांतता होते. लोक जे भय येतं ते निघून जातं आणि सारे देवाच्या भोवती गोळा होतात. सर्वांना आश्चर्य वाटतंय. परमेश्वर जे अवतार घेतात, परमेश्वर या सृष्टीमध्ये येतात, हे जीव जो भयग्रस्त झालेला आहे. मग कशाने भयग्रस्त झालेला? अज्ञानाने, कर्मकांडाने, विधीने. काय करावं, कोणत्या रस्त्याने जावं हे समजत नाही आणि त्यामुळं भयग्रस्त झालेला जीव अप्रत्यक्षरित्या असंत कर्म जोडत नरक जोडतोय आणि त्या भयग्रस्त जीवाला भयातून काढण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात. आणि ह्या माध्यमातून परमेश्वर जे आपल्यातला जो क्रोध आहे, आपल्यातलं जे अशांतता आहे, आपल्यातलं जे संभ्रमावस्था आहे ती काढून शांत करतात. आपणही परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावरती पडावी. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर आपल्या शरीरामध्ये जे इंद्रियाच्या माध्यमातून कार्य करतात, जे आपले खरे दुश्मन आहे, त्यांची आपण दररोज लढाई करतोय, ते शांत करण्यासाठी परमेश्वराच्या कृपादृष्टीची आपण अभिलाषा केली पाहिजे. वास्तविक परमेश्वर अशा अलौकिक लीळा का करतात, कशासाठी करतात, असे चमत्कार का दाखवतात? याचं कारण जे गर्दीतले जीव आहे हे वेधल्या जावे आणि त्यांना काहीतरी वेगळं वाटावं, परमेश्वराच्या ठिकाणी त्यांनी यावं आणि संस्कारानुसार त्यांनी काहीतरी क्रिया करावी, जेणेकरून परमेश्वराला त्यांना द्यावा लागेल, देता येतील. कारण परमेश्वर घेतल्याशिवाय देत नाही आणि त्यामुळं त्या जीवाला अलौकिक व तो चमत्कार दाखवल्याशिवाय लोकही चमत्काराला नमस्कार घालतात. परंतु तरीही संस्कार नाही, कणव नाही, जोड नाही. लोकांना फक्त आश्चर्य वाटतंय आणि आश्चर्य वाटून देवाकडे बघताय, देव पुढं निघताय आणि लोकही आपापल्या रस्त्याने निघून जात आहे. वास्तविक त्या गर्दीतून
कोणाला तरी असं वाटायला पाहिजे होतं का ही रेड्याची झुंज सर्वसामान्य माणूस कोणी थांबू शकत नाही. ते एवढे झुंजताय, सारी लोक घाबरताय, पळताय आणि आपल्यासारखा ज्या एखादी व्यक्ती त्यांच्यामध्ये जाऊन त्यांचा क्रोध शांत करून त्यांना माघारी फिरवताय, याचा अर्थ हे काहीतरी वेगळे असावेत, ईश्वर पुरुष असावेत, अशी भावना एखाद्यामध्ये निर्माण झाली असती आणि संस्कारातून त्या जीवानी परमेश्वराला विनंती केली असती, तर त्या विनंतीला मान देऊन परमेश्वराने त्याचं जे बी आहे ते स्वीकारलं असतं, ज्ञानाला प्रेमाला पात्र केलं असतं. परंतु जीवाचे संस्कार, कणव, अधिकार हा जो विषय आहे हा प्रयत्न आणि अप्रयत्नाशी निगडीत आहे. जीव आजपर्यंत जो बी आपण अनंत जन्मात अनंत सृष्टीत नरक जोडले, दुःखात पडलो, ते फक्त आणि फक्त अप्रयत्नाने. आपल्याला दिसतंय, कळतंय, समजतंय, ऐकतोय, परंतु आपल्या मनावरती त्याचा परिणाम होत नाही. याचं कारण आपल्या जीवनामध्ये आपण काठीण्य निर्माण केलेलं आहे, आपल्याला कशाचंही काही वाटत नाही. ही निरागसता जर आपण सांभाळली तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम आपल्याला होऊन आपण धर्माकडे आकर्षित होऊन परमेश्वराची भक्ती, परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराच्या अपेक्षित असलेली भक्ती आपण करू शकू. परंतु आपल्यावरती परिणाम न होण्याचं कारण आपल्यामध्ये काठीण्य आलेलं आहे आणि परमेश्वराला या असे अलौकिक चमत्कार दाखवण्याचं कारण तेच आहे की ह्या जीवानी मला ओळखावं, समजावं, माझ्याकडे यावं आणि आल्यानंतर मात्र मी देणार आहे. कारण परमेश्वर जबरदस्ती कोणत्या जीवाला करत नाही, जीवाच्या स्वतंत्रतेला हात लावत नाही. आणि त्या अनुषंगाने परमेश्वर गावोगावी जाऊन ज्या ज्या ठिकाणी जे जे प्रसंग आहे, त्या कारण आहे, त्या कारणानुसार चमत्कार घडवतात, चमत्कारातून जीवाला आकर्षित करतात. परंतु ते जीवाचं जोडलं नसल्यामुळं आणि प्रयत्न नसल्यामुळं त्या जीवाला परमेश्वराला काही देता येत नाही. अशा पद्धतीनं परमेश्वर या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी लीळा करत करत एका गावावरून दुसऱ्या गावाला निघालेले आहे. आता पुढं लोणार येथे एक सोमवती अमावस्या असते, यात्रेनिमित्त तिथं बरेचसे लोक जायला निघतात आणि या बोनेबायासुद्धा देवाला विनंती करतात की देवा, सर्वच लोक चालले लोणार तीर्थाला, आपणही जावं, आपणही चालावं. बोनेबाईने सर्वांना विनंती केल्यानंतर ते म्हणतात, बा मौन्यदेव हो, गावातील सर्वच लोक सोमवती अमावस्येच्या निमित्ताने लोणारला चाललेले आहे, तरी आपणही चला जाऊया म्हटले. देवानी सुद्धा ती विनंती स्वीकारली, लोणारला निघाले आणि तिथं ते लोणारला पोचल्यानंतर ह्या ज्या बाया आहे, आता ह्या बोनेबायांनी कितीतरी लीळा अलौकिक चमत्कार परमेश्वराचे बघितले, पण अजूनही त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडलेला नाही. हे बोनेबायांच्या समोर ह्या साऱ्या लीळा घडताय, चमत्कार घडताय, परंतु तरीही देवाला ना ते काही विचारत ना देवाला देव समजत. कारण तो अप्रयत्न आणि पूर्वकर्माची जोड किंवा जे अहेतुक बुद्धभजन असेल, अहेतुक मायापूर भजन असेल, ते घडलेलं नाही. पण परमेश्वर आता घडून घेत आहे आणि पुढं जाऊन त्यांना बोध होणार आहे, परमेश्वर कळणार आहे. मात्र आज परमेश्वराबरोबर आहे, पण परमेश्वर समजलेलं नाही आहे आणि भविष्यात परमेश्वर कळेल तर परमेश्वर मिळावा, परमेश्वर भेटावा, याच्यासाठी मात्र साधना तळमळ करणार आहे. आपली तशीच गत आहे. ज्यावेळेस परमेश्वर आपल्याकडं होते तेव्हा आपण परमेश्वराला न ओळखल्यामुळं आणि पूर्वसंस्कारामुळं आपल्या तिथं काहीही गोष्टी न केल्यामुळं आपल्याला देव ओळखता आला नाही, समजला नाही, बोध झाला नाही. आणि आज आपल्याला कळाला आहे, समजला आहे, तर परमेश्वर भेटावा याची आपण अर्थता तळमळ करतो आहे, दुःख करतो. याचं कारण की आपल्याला मिळालेली जी संधी ती आपण दवडलेली आहे. आता परमेश्वर संधी देणार आहे, पण कधी? जेव्हा आपण तळमळ करणार, दुःख करणार, अर्थता करणार, साधना करणार, तोची व्हावं, तोची भेटावी, भावना तयार करणार. भेटला तेव्हा आपल्याला महत्त्व नाही आणि आज नाही आहे म्हणून महत्त्व वाटतं आहे. तसंच आहे, जोपर्यंत आपल्या जीवनात एखादी वस्तू आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व नसतं आणि तीच वस्तू आपल्या जीवनातून निघून गेली की तिचं खूप मोठं महत्त्व असतं. असंच आपलंही झालेलं आहे. बोनेबायांचंही तसंच होतं आहे. कुमारेश्वराच्या देवळात देवाला बसवलं आणि सर्व जे सामान सुमान होतं त्यांचं देवाला सांगितलं का इथं तुम्ही सांभाळा, तुम्ही इथं बसा, आम्ही सर्व तीर्थ करून येतो. कारण लोणार तीर्थामध्ये बरेचसे देवतेचे तीर्थ आहे, ते सर्व तीर्थ करायला घेतात आणि शिदा आटा जे बी सामान आहे देव तिथं सांभाळत बसतात त्यांना. कारण परमेश्वराला या जीवाविषयी तळमळ आहे, कळवळा आहे, दयाळू माळू कृपाळू पण आहे. आणि म्हणून ह्या आपण ज्या दुःखात पडलो किंवा आपण दुःखात पडणार आहे ते दुःख परमेश्वराला बघवत नाही आणि म्हणून परमेश्वर कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला ही संधी देत आहे परमेश्वराच्या ओळखण्याची, परमेश्वराच्या भक्तीची आणि त्यातून परमेश्वराला प्राप्त करण्याची. परंतु आपण असमज, अनादी, अविद्यायुक्त जीव, मतित्रय, वाईट चिंतन करणे, वाईट विचार करणे, वाईट कृतीवर जाणे, ही आपली आदमती जी आहे ही शक्यतो ऊर्ध्वगतीकडे आणणं एवढं सोपं नाही.
परंतु ते आणण्यासाठीच परमेश्वर आपल्याला योग्य करण्यासाठीच अशा अनंत लीळा करताय. त्यानंतर ते सर्व तिथले जे देवी देवता आहे त्यांची पूजा वगैरे करून दर्शन घेऊन आल्यानंतर देवाकडे आल्यानंतर देव मात्र आता तिथून निघाले. ते धारेवर वसरीत आसन झाले असताना ते पुढं उठले, निघायला लागले. लोमकळ श्रीचरण करून आसन करतात, बसतात एका ठिकाणी. त्या बायांनी सर्व स्नान वगैरे केलेलं असतं, सर्व लोकांनी आंघोळी केल्या असतात. बाया गावात गेल्या आणि मुक्काम करण्यासाठी त्यांनी घर घेतलं, स्वयंपाक केला. त्यांनी जे बी आहे ते सर्व केल्यानंतर सर्वज्ञांना विनंती करण्यासाठी आल्या. सर्वज्ञांना विनंती केली, स्वयंपाक वगैरे झालेला आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. इतकं मात्र नक्की की परमेश्वराला ते सांभाळताय, जेवू घालताय, विनंती करताय, त्या पद्धतीनं जे बी संस्कार आहे ते करताय. परंतु देवाला अजूनही त्यांनी ओळखलेलं नाही. यातून मात्र पुढं जाऊन त्यांना ज्ञान होणार आहे, प्रेम होणार आहे, परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. पण आज परमेश्वर आहे तर परमेश्वराची प्राप्ती त्यातून अयोग्यता जी आहे ती नासवण्याचं काम परमेश्वर त्यांच्याकडून करून घेतो आहे आणि पुढं जाऊन मग ते साधना करून परमेश्वराला प्राप्त करणार आहे. वास्तविक जर परमेश्वराला त्यांनी ओळखलं असतं तर लगेच आजच परमेश्वरांनी त्यांना ज्ञान प्रेमाची प्राप्ती करून परमेश्वराच्या प्राप्तीला नेलं असतं. परंतु जीव अनाधिकारी, जीव अप्रयत्नवादी असल्यामुळं आलेली संधी ते दावडत आहे. देवाकडे येत आहे, देवाला विनंती करताय, जेवणासाठी घेऊन जात आहे, उपाराला विनंती करून घेऊन जात आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर मग देवाची गुळणा झाला, पानाचा विडा दिला. नंतर सर्वज्ञ जे आहे, जिथं जे आहे दैत्यसूदनाच्या देवळाच्या मागील मठात आराम करताय, पौडलेले आहे. आणि एक बायांनी दैत्यसूदनाच्या देवळाच्या मागच्या मठात मुक्कामासाठी जागा घेतलेली होती, जवळच असल्यामुळं परमेश्वर मात्र एखाद्या मंदिरात जाऊन आराम करताय. तिथं दिवस रात्र झाली. दिवस उजाडल्यानंतर देव प्रथम लोणार तीर्थाकडे गेले. बाया तिथं अष्टतीर्थ जे आहे ते नमस्कार करून आलेले आहे. सर्वज्ञ गावातल्या दैत्यसूदनाच्या देवळाकडे फिरायला जातात. त्या बायाही अष्टतीर्थ नमस्कार करून आल्या, स्वयंपाक केला, दैत्यसूदनाच्या देवळात देवाला येऊन विनंती केली आणि पुन्हा सर्वज्ञांची विनंती स्वीकारून सर्वज्ञांनी त्या ठिकाणी गेले आणि सर्वज्ञांचं तिथं जेवण झालेलं आहे. म्हणजे बरोबर प्रवास करत असताना त्या बोनेबाया देवांची काळजी घेत आहे, परंतु देव जे दाखवत आहे ते मात्र त्यांना दिसत नाही. ती दृष्टी त्यांना आलेली नसल्यामुळं फक्त मौन्य देव आहे, आपल्याला जोडीला आहे आणि आपल्याबरोबर ते आता कुठं चालले, त्र्यंबकला चालले. तिथं सिंहस्थ आहे, त्या सिंहस्थाच्या अनुषंगाने हा प्रवास करत करत हे सर्व लोक चाललेले आणि देव आपल्याबरोबर आहे, आपण देवाबरोबर, एवढंच ते माहिती. अलौकिक अशा लीळा, अलौकिक असे चमत्कार सर्व बघताय आणि हेच अलौकिक लीळा ज्या चमत्कार आहे पुढं जाऊन ह्याच लीळा आणि चमत्कार या बोनेबाया बाईसांना सांगणार आहे आणि त्यातूनच बाईसा वेधल्या जाऊन परमेश्वराचं प्रेम मिळवणार आहे. म्हणजे बघा, आपण जर बघितलं तर बाईसांना निमित्त कोण झाल्या, बोनेबाया. परंतु बाईसांना प्रेमदान द्यावं लागलं परमेश्वराला, त्यांनी प्रेमदान मिळवलं आणि बोनेबायांना मात्र एक जन्म, कितीतरी जन्म द्यावा लागेल, पुढं जाऊन साधना करावं लागेल, तपश्चर्या करावं लागेल, तेव्हा पुनःसंबंध, तेव्हा ज्ञानाप्रेमाची प्राप्ती. म्हणजे आपण जर विचार केला तर निमित्त परमेश्वर कोणालाही करू शकतात, कोणासाठी करू शकतात, कारण त्या परमेश्वराच्या अधिकारातला विषय आहे. साजात्यातला जो जीव आहे त्या पद्धतीनं ह्या गोष्टी परमेश्वर करतात. ही नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. बोनेबायांचा आणि बाईसांची ओळख आहे पूर्वश्रमाची आणि देवाला जायचं आहे बाईसंकट, परंतु त्या बाईसांच्या निमित्ताने यांना आणि यांच्या निमित्ताने बाईसांना परमेश्वराला द्यायचं आहे. ज्याची जशी योग्यता असेल, जशी पात्रता असेल तशा पद्धतीनं परमेश्वर देत देत आता पुढं जाऊन ते पुन्हा आता पैठण तीर्थाकडं जाण्यासाठी प्रयाण करताय. पुढं जात असताना सायंकाळची वेळ झालेली आहे, पण तो विचार न करता देवसुद्धा लोणार तीर्थाहून आपापल्या गावाकडे सारे लोक निघून गेल्यानंतर देवही निघाले आले. देवाबरोबर सर्व बोनेबाया आहे. एका खेडेगावात गेल्यानंतर तिथल्या काही बाया आहे, काटेरी झाडं असतं त्या ठिकाणी थांबून थोडा वेळ देव थांबले विश्रांतीला. तिथल्या ज्या बाया आहे आजूबाजूच्या त्या बायांनी श्रीचरण धुतलेलं आहे. सर्वज्ञांनी गोळा केला, पानाचा विडा देवाला दिला आणि तिथून ते निघाले. आता संध्याकाळ झालेली आहे, रात्र पडायला लागलेली आहे, अंधार पडायला लागलेला आहे आणि सर्वज्ञ त्या बोनेबायांना घेऊन पुढं निघालेले आहे. रस्त्याने पिंपळाच्या झाडाखाली मात्र चोर होते लपलेले, तर कोणीतरी येईल आपल्याला आणि चोरी करता येईल
ते वाटसरू चोर बसलेले होते. अचानक हे सर्व गेल्यानंतर देवाच्या पुढं ते येताना त्या बाया चोरांना बघतात आणि बाया सर्व घाबरतात का मौन्यदेव हो, चोर चोर चोर, घाबरून गेले. पण देव सांगतात घाबरू नका, त्यांना निर्भय करतात. आणि अचानक चोर समोर आल्यानंतर देवाला मागितल्यानंतर ती श्रीमूर्त जी आहे ती बघितल्यानंतर त्या चोरांनी ओळखलं की म्हणले अरे हे तर देव आहे, हे तर गोसावी आहे. आणि त्यांची जी भावना होती, त्यांची जी प्रवृत्ती होती चोरण्याची ती निघून जाते. मात्र देव त्यांना कोणत्या पद्धतीने बोलतात बघा, की हे तर महात्म्य आहे असं देवाला त्यांनी सांगितल्यानंतर महात्म्यांच्या ठाई तसे करणे बरोबर नाही असं त्यांच्या मनात येतं. परंतु देव काय म्हणतात, तुम्ही कशासाठी आलेले, काय हो सज्जनो, जे करण्यासाठी आले, जे मनात विचार आहे ते करा म्हटले. परमेश्वर त्यांना सांगताय सज्जन हो, अत्यंत आपलेपणाने प्रेमाने त्यांना बोलताय आणि जे करण्यासाठी ज्या हेतूने ज्या भावनेने आलेले ते करा म्हटले. तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे काहीच नाही म्हटले तुम्हाला देण्यासाठी, परंतु ज्या उद्देशाने तुम्ही आलात ते करा. तर त्यांचीसुद्धा मती बदललेली आहे, मन बदललेलं आहे, त्यांचे विचार बदललेले आहे. ते चोर असूनसुद्धा ते काय म्हणतात, नाही नाही गोसावींच्या ठाई असे आम्ही कसं करावं. तो संस्कार त्यांचा उदयास आला आणि ते म्हटले महात्म्याच्या ठाई तसं करणं बरोबर नाही. पण आपण उशीर खूप केला म्हटले आणि उशीर झाल्यामुळं आपल्याबरोबर कोणी माणूसही नाही म्हटले, सर्व बायाच दिसतात. त्यामुळं सर्वज्ञांनी सांगितलं तुम्ही नाही का म्हटले, तुम्ही माणसंच आहे ना, तुम्ही आमच्याबरोबरच आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहे, नाही कसं म्हणता. त्याच्यातून त्या बोलण्यातून परमेश्वराने त्या स्वरांचं सुद्धा मन जिंकलं आणि मन जिंकल्यानंतर आता देवाने त्यांना पान दिला, विडा दिला. त्यांच्याबरोबर असलेले जे बी देवाबरोबर सुपारी होती, ते पानं होते, ते सर्वज्ञांनी त्यांना सर्व देऊन टाकलं. आणि पुढं देव निघाल्यानंतर ते चोरसुद्धा बरोबर देवाबरोबर निघाले. देव म्हणतात थांबा, कशाला येता आमच्याबरोबर. नाही म्हणले, आमचे साथीदार आहे पुढं म्हटले, ते साथीदार तुम्हाला त्रास देऊ शकतात, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर येतो. आणि ते देवाबरोबर रक्षण करायला नाही, साऱ्या जगाचा नियंता, अनंत ब्रह्मांडांचा नायक, साऱ्या अनंत जीवाचं रक्षण करणारा परमेश्वर, त्या परमेश्वराचं रक्षण करायला आता हे चोर निघाले. परंतु ती भावना आहे त्यांची, ते आपले समजले, परमेश्वराला आपले म्हणून त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांना त्रास होऊ नये, पुढच्या लोकांनी त्यांना त्रास देऊ नये, या आपलेपणाने आपल्या भावनेने ते चोर परमेश्वराबरोबर निघाले. त्या आपलेपणाचं परमेश्वराने त्यांना किती मोठं गोमटं भविष्यात देतील हे त्यांना ज्ञात नाही, त्यांना जाणीव नाही. परंतु त्यांचा संस्कार तिथं उदयास आला आणि मिळालेल्या संधीचा ते फायदा घेत आहे. बोध नाही आहे, परमेश्वर म्हणून त्यांनी पाहिलेलं नाही आहे, परंतु कोणीतरी गोसावी आहे, कोणीतरी संन्यासी आहे, या भावनेने ते परमेश्वराबरोबर निघालेले. दर्शनाचं फळ, संबंधाचं फळ आणि आपलेपणातून त्यांचं संरक्षण करण्यासाठी निघालेले हे चोर भविष्यात परमेश्वर त्यांना खूप काही देणार आहे. पुढे अजून आमचे काही साथीदार आहे म्हणले, ते तुम्हाला त्रास देतील, पण आम्हाला तुम्हाला संरक्षणासाठी यावं लागेल. सर्वज्ञांनी ते म्हटले आमच्याजवळ असं आहेच काय, तुम्ही जर काही त्रास नाही दिला तर ते बी कशाला देतील म्हटले, तुम्ही जसं ओळखलं आम्हाला तसे ते ओळखतील. परंतु त्यांचं काही मनात शंका येते. ते म्हटले तसं नाही आहे, आम्ही समजलं याचा अर्थ ते समजतील, आम्ही ओळखलं याचा अर्थ ते ओळखतील, याची काही गॅरंटी नाही देवा. आम्ही तुमच्याबरोबर येतो. आणि त्यांचं जे काम आहे चोरीमारीचं ते सोडून ते स्वतःचं काम करून अर्थात अप्रत्यक्षरित्या त्यांनी त्याग करून देवाबरोबर निघालेले. आणि पुढं गेल्यानंतर ते चोर बरोबर दिसतात, कोरड्या टेकड्या वगैरे ज्या तिथं असतात, रिकाम्या कोरड्या विहिरीतून त्यांचे दुसरे साथीदार लपलेले असतात, ते निघतात. आणि अचानक देवाबरोबर आल्यानंतर ते म्हणतात अरे हे तर महात्मे आणि आपले साथीदार पण यांच्याबरोबर दिसतात म्हटले. हे सर्व चोर सर्वज्ञांबरोबर पुढं मेहकरपर्यंत येतात. इथले चोर अगोदरचे चोर आले, ते देवाबरोबर आल्यानंतर ते बी चोर देवाबरोबर, त्यांची रात्रीची जी कार्य होतं, जे चोरण्यासाठी आलेले होते, कामासाठी आले होते, त्यांनी ते विसरून गेले की आपण आलो आहे कशासाठी, आणि विसरून जाऊन देवाच्या त्या श्रीमूर्तीकडे व्यातल्या गेल्यामुळं पुढं जाऊन हे सर्व चोर देवाबरोबर मेहकरपर्यंत येतात. आणि मग देव मेहकरला पुढं कारण लोणारवरून परत मेहकरला आणि मेहकरवरून मग आता देव पुढं पैठणकडं जाणार आहे. परंतु ते मेहकरला असताना देव लोणारला आलेले, कारण अमावस्या ते पर्वणी असल्यामुळं, यात्रा असल्यामुळं, आणि तिथून परत ते आता मेहकरला येत आहे. तर मेहकरपर्यंत हे चोर आले आणि देव ज्यावेळेस मेहकरच्या गावामध्ये गेले तेव्हा चोर पण आपापल्या वाटेला निघून जातात. सर्वज्ञ बाणेश्वराच्या देवळात मग जातात आणि पुढं सर्व सिंहस्थ पर्वणीच्या निमित्ताने ह्या ज्या बोनेबाया आहे
या देवाला विनंती करतात की बा मौन्यदेव हो, सिंहस्थ आहे त्र्यंबकेश्वरला, तिथं आपल्याला जावं लागणं. कारण त्या बोनेबाया देवाबरोबर आहे आणि त्या निघाल्या यात्रेला. बोनेबाया म्हणजे विधवा स्त्रिया. त्यावेळेस त्यांचं काय होतं की फक्त या तीर्थावरून त्या तीर्थावर, या स्थानावरून त्या स्थानावर देवदेव करणं, धार्मिकता करणं आणि त्या निमित्ताने त्यांचं जे शुद्ध भाव असेल, शुद्ध विचार असेल, त्यांचे जे संस्कार असेल, त्याच्यामुळं परमेश्वर त्यांना भेटलेले प्रत्यक्ष आणि परमेश्वर त्यांच्याबरोबर प्रवास करताय आणि स्वतःबरोबर त्यांचा प्रवास घडवत आहे. तसं आपणसुद्धा ज्या बोनेबायाबरोबर परमेश्वरावर प्रवास करता, तसं आपणसुद्धा या लीळेच्या माध्यमातून समज घेऊन, उमजून, ज्ञान, बोध घेऊन आपल्या जीवनातला बदल करून परमेश्वराबरोबर अध्यात्मात प्रवास आपल्याला करायचा आहे. परंतु बोनेबायांकडून ज्या चुका झाल्या, बोनेबायांना जी संधी भेटली, त्या संधीचं सोनं करता आलं नाही, ते आज आपण त्याच्या पुढं जायचं आहे. आपल्याला परमेश्वराने संधी दिलेली आहे. ही संधी सर्वात मोठी आहे. या सृष्टीमध्ये आपल्याला नरदेह दिला, ही पहिली संधी. दुसरी संधी आपल्याला कर्मभूमीत जन्माला आणलं. तिसरी संधी महाराष्ट्रात जन्माला आणलं. चौथी संधी आपण सर्व गंगा तीरावरती जन्माला आलेलो आहे. चौथी सर्वात मोठी संधी आहे की परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे आणि बोध देऊन जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक सांगितला आहे. आपल्याला परमेश्वर कळाला आहे, परमेश्वर कोण आहे, त्याचं नाम काय आहे, तो राहतो कुठं, त्याची भक्ती कशी करावी, त्या भक्तीतून परमेश्वराला कसं प्राप्त करावं आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीनंतर हा जन्ममृत्यूचा फेरा आपला कसा चुकणार, या संध्या आपल्याला परमेश्वराने दिलेल्या आहे. कारण जगाचा विचार करता, अनंत जीवाचा विचार करता, कितीतरी जीव आहे की जे कर्मभूमीच्या बाहेर जन्माला आले, त्यांनी किती काही केलं आटापिटा, तरी परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम त्यांना भेटू शकत नाही. या कर्मभूमीमध्ये असे कितीतरी अनंत जीव आहे की त्यांना परमेश्वराचा बोध नसल्यामुळं देवतेलाच देवतेलाच परमेश्वर समजता भक्ती करताय, जीवालाच परमेश्वर समजता भक्ती करताय, प्रपंचालाच वाहून घेतलेलं आहे, निरुश्वरवादी प्रपंचातच परमेश्वर समजताय आणि भक्ती करताय. असे अनंत जीव आहे आणि त्यातले आपण मोजके जीव का ज्याला आपल्याला बोध दिल्यानंतर परमेश्वर कळाला आहे, परमेश्वर समजला. ही सर्वात मोठी संधी आपल्याला भेटलेली आहे. बोनेबायांना संधी देवाने दिली, पण त्यांनी ती दवडली. आपल्याला आता परमेश्वराने संधी दिली, ती आपण न दवडता परमेश्वर कसा आपल्याला प्राप्त करता येईल, परमेश्वर कसा आपल्याला भेटेल आणि त्यातून आपल्याला पुढे जाऊन आपल्या जीवनाची मुक्ती कशी आपल्याला प्राप्त करता येईल, हा विचार करून यातून समज घेऊन आज मिळालेली संधी उद्या भेटणार नाही आहे आणि त्या संधीचं कसं सोनं करायचं याचा विचार करून आपण निरंतर परमेश्वराचं स्मरण करता करता आपले सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता परमेश्वर आपल्याला कसा आठवेल, कसा विसरता येणार नाही. अन्यथा आपणच यात गर्क जर झालो तर परमेश्वर आपल्यापासून दूर जातो का काय, याची भीती वाटून आपण सतत परमेश्वराच्या या सन्निधानात परमेश्वराबरोबर आपण प्रवास करत करत जर आपला आध्यात्मिक जीवन प्रवास केला तर नक्कीच परमेश्वराला प्राप्त होणार आहे. पुढं जाऊन सिंहस्थ पर्वणीनंतर यात्रेला प्रयाण करताय. सिंहस्थ पर्व आलेले सर्व लोक सिंहस्थ पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वरला निघाले आहे. बोनेबायांनी बी देवाला विनंती करता, बा मौन्यदेव हो, सर्व लोक सिंहस्थ पर्वणीनिमित्त त्र्यंबकेश्वरला निघाले आहे, चला आपणही जावं, तुम्ही पण आमच्याबरोबर चला, आपणही आले तर चांगलं होईल. आणि देवानीसुद्धा त्यांनी विनंती स्वीकारली. देव का त्यांची विनंती स्वीकारते त्यांना मात्र माहीत नाही आहे. देवाचं ध्येय वेगळं आहे, देवाचा उद्देश वेगळा आहे. देवाला जायचं आहे एका जीवाला प्रेम द्यायला आणि तिथून आपलं जो जीव उद्धरण्याचं व्यसन आहे ते खऱ्या अर्थाने सुरुवात करायची. परमेश्वराने अवतार घेतानाच जीव उद्धरण्याचं व्यसन घेतलेलं आहे, अयोग्य जीवाला योग्य करण्याचं मिशन हाती घेतलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने त्या जीवाला पूर्वजन्मात त्यांनी जे परमेश्वराची सेवा केलेली, धर्माची सेवा केलेली आहे, त्यासाठी त्याची उतराई करण्यासाठी घरी जाऊन संबंध द्यायचा आहे. याच्यासाठी ह्या बोनेबाया जे जे सांगतील आणि त्याच रोधानी त्याच रस्त्याने देवसुद्धा विनंती स्वीकारतात. सर्वज्ञांनीसुद्धा ती विनंती स्वीकारलेली आहे. आता सर्वज्ञांनी विनंती स्वीकारल्यानंतर त्या बोनेबायांना माहिती की देव आपल्याबरोबर त्र्यंबकला चालले, तर ती काळजी करताय. एवढं मात्र नक्की का त्या संस्कारानुसार देवाला ते आपले समजले. आता चालण्यासाठी एवढा लांब प्रवास करायचा आहे, देवाच्या श्री चरणामध्ये चप्पल नाही आहे, वाहना नाही आहे, ते चांभाराकडे जातात, एक देवासाठी खास स्पेशल चप्पल शिवून घेतात, पादत्राणे शिवून घेतात, नेसण्यासाठी वस्त्र, अंगामध्ये घातलेले कपडे, अशा बऱ्याच गोष्टी परमेश्वरासाठी ते करतात. बघा आपण आज धडपडतो आहे साधू संतांसाठी, हे व्हावं ते व्हावं, जेणेकरून परमेश्वरापर्यंत हा जी आपली प्रतिकारणता आहे, आपला जो संस्कार आहे तो जावा. परंतु त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराच्या ठिकाणी आता हे करायला भेटलं, याचा अर्थ पुढं जाऊन त्यांचं किती मोठी चाल आहे. आणि तेही आता डायरेक्ट लगेच काही परमेश्वरापर्यंत आले नसतील. अनेक अडथळे जोडत जोडत परमेश्वराच्या ठिकाणी, अनेक साधू संतांच्या ठिकाणी
सेवा केलेली आहे, तशा संस्कारानुसार त्यांना जे बी आहे ती क्रिया केलेली आहे ती परमेश्वराने अप्रत्यक्ष स्वीकारली आहे. म्हणून प्रत्यक्ष परमेश्वराच्या ठिकाणी त्यांना आता तो योग आलेला आहे. परंतु तो हेतू आपला निरेतूक हेतू असेल तर ह्या गोष्टी भेटतात. अशा पद्धतीनं त्यांनी सर्व देवाची काळजी करून जे जे प्रवासात लागणार आहे ते सुद्धा गोळा करतात. ते मग कणिक आहे, तांदूळ आहे, भरपूर जे बी किराणा आहे, कधी अडीअडचणीला आपल्याला अडचणी यायला नको, देव आपल्याबरोबर आहे याची काळजी करून ते पुढं प्रवासाला निघतात. देव त्यांना मनाई करतात का बाई काही घेऊ नका, आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. परंतु तरीही ते ऐकत नाही, कारण जीवाची मती आहे, संग्रह करण्याची प्रवृत्ती आहे आणि देवाने सांगितलं याचं संग्रह करण्याची गरज नाही. जिथं जे गरज असेल तिथं परमेश्वर देणार आहे. परंतु आपल्याला उद्याचा विचार पडतो, परवाचा विचार पडतो, पुढे काय काळजी पडते. परमेश्वर जर आपल्याबरोबर आहे तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, परंतु तेवढी समर्थवादावरची निष्ठा असली पाहिजे. मग तेही सर्वज्ञांबरोबर निघाले, सर्वज्ञ त्यांच्याबरोबर निघालेले आहे. आता कधी नदी येतात, त्या नदी ओलांडताना देव काय करायचे, चप्पल आपली ज्या वाहन आहे इकडंच काढायचे आणि नदीतून आपले अनवाणीच निघायचे. आणि पुढं जाऊन त्या बोनेबाईंच्या लक्षात आलं की बा मौन्यदेव पायातली चप्पल कुठं आहे, वाहना कुठं आहे म्हणले, मी तिकडंच त्याच पलीकडंच ठेवून दिली. मग त्यांच्या लक्षात येतं. मग ती एक बोनेबाई परत जाते, त्या वाहना घेऊन येते आणि पुढं जाऊन मग त्यांनी लगेच काळजी घेतली, समज लगेच घेतला. पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगायची गरज पडली नाही, देवाने सांगितलं पण नाही. त्यांनीच त्या कृतीतून समज घेतला का मौन्यदेव जे आहे, आपले देव जे आहे ते पाणीतून जाताना वाहना न घालता वाहना काढून जातात आणि तशाच तिथं ठेवून जातात, कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. आता इथून पुढं आपल्याला अशी काळजी घ्यावी लागेल की नदी जर आली तर आपल्याला देवाच्या पाठीमागं उभे राहून देवाने वाहना काढल्यानंतर त्या वाहना आपल्याला घेऊन आणि मग देव पाण्यातून गेल्यानंतर त्या वाहना घेऊन परत आपल्या देव यायच्या अगोदर, नदी ओलांडायच्या अगोदर पुढं जावं लागेल, जेणेकरून देवाला लगेच त्या वाहना देता येतील. अशा पद्धतीनं ती समज घेऊन त्या बोनेबाया त्या वाहना घेतात आणि पुढं जाऊन परत देवाला देतात. अशा दर करत पुढं देव जात असतात. पादत्राणे घ्यायचे, नदी ओलांडली का देवाच्या पुढं अगोदर पाठीमागं राहायचं. देवाने पादत्राण काढले का काढल्यानंतर पळत पुढं जायचं. देव नदी ओलांडली का मग देवाच्या पुढं ते पादत्राण घालायचे. अशा अनेक नद्या ओलांडत बोनेबाया मागे राहत, पादत्राणे घेत, देव पुढे गेल्यानंतर मग पादत्राणे देत. अशा पद्धतीनं श्रीचरणामध्ये घातल्यानंतर सर्व पुढं हा प्रवास परमेश्वराचा चालू आहे. आणि ज्या ठिकाणी गरज पडेल, ज्या ठिकाणी अंधार पडेल त्या ठिकाणी ते मुक्काम करायचे. रस्त्याने जाताना थोडे थांबून, कुठं दुपारची वेळ असेल तिथं ते थांबायचे, रात्रीची वेळ असेल ते थांबायचे. परमेश्वर जे आहे त्यावेळी कोणी सर्वज्ञांना बघून वेधून कणिक द्यायचे, तांदूळ लोक आणून द्यायचे आणि मग ते तांदूळ, दही, तूप जे बी असेल ते घेऊन लोक आले का देवसुद्धा त्या बोनेबायांकडे देऊन टाकायचे. सर्वज्ञ म्हणजे बाई गरजेपुरते घ्या, बाकी परत द्या. परंतु जीवाची प्रवृत्ती आहे, गरज किती हेच माहीत नाही आहे, ते सर्व घ्यायचे आणि देव म्हणायचे बाई आलेलं आहे, जर तुमच्याकडे असेल तर काही घेऊ नका, तुमच्याकडे नसेल तेवढंच घ्या, जेवढं गरजेचं आहे तेवढंच घ्या. देव कंटिन्यू त्यांना सांगत होते काही घेऊ नका, हे ओझंही घेऊ नका, जिथं जाईल गरजेनुसार आपल्याला ते भेटणारच आहे. परंतु गरजेव्यतिरिक्त आपली घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती मात्र जीवाची जात नाही. आणि या बोनेबायांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे, जर माझ्याकडं काही गोष्ट आहे, वस्तू आहे, ती मला लागणार नाही आहे आणि एखादी व्यक्ती आणून देते तर ती मी नाकारावी की स्वीकारावी, त्या घेऊन संग्रह करावा का त्याला सांगावं बाबा ज्याला गरज आहे त्याला द्यावं. देवाने स्पष्ट सांगितलं आहे, संन्यास धर्माची सुरुवात प्राप्त विषयांचा त्याग करावा. विषय प्राप्त होणार आहे, अप्रत्यक्षरित्या देवाने सांगितलेले, पण त्याचा त्याग आपण केला पाहिजे, गरजेपुरतंच घेतलं पाहिजे. परंतु त्या काही बाकी परत करत नव्हत्या, जेवढं भेटल तेवढं घेतच होत्या. आणि पुढं जाऊन मग जिथं गरज आहे तिथं स्वयंपाक करायच्या, देवाला विनंती करायच्या, देवाला जेव घालायच्या, स्वतः जेवण करायच्या. अशा पद्धतीनं परमेश्वराचा बोनेबायांचा परमेश्वराबरोबर हा प्रवास चालू आहे आणि त्यांच्याबरोबर आपला आता आध्यात्मिक प्रवास आपण करत आहोत. परंतु हा प्रवास करत असताना काय समज घ्यावी, त्या समजातून आपण आपल्या जीवनामध्ये काय बदल करावा, त्या बदलातून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास कसा असावा, अशा पद्धतीनं परमेश्वर प्रवास करताय. पुढं मग रावसगावी महादेव पाटखाचं ठिकाणी परमेश्वर जात आहे. त्याचा पाणीभात
बांबूळ शेंगा स्वीकारताय. रावसगावला यात्रेकरूंचा जो मेळावा जातो पोचला, तर रावसगाव तीर्थाचं गाव असल्यामुळे बोनेबायांनी रात्रीचे सर्व पदार्थ तिथंच संपवले. स्वतः स्वयंपाक केला आणि सर्वांना दिले, आपणही घेतले, देवाला दिले. तिथं स्नान केलं. सर्वज्ञांना मात्र आता तिथं भूक लागली. पुन्हा भूक लागल्यानंतर सर्वज्ञ महादेव पाटकाच्या गुंफेकडेही जातात. आता बघा, देवाला भूक लागते काय? जे अष्टस्वभाव हे आपले आहे, देवाने स्वीकारले हे जीवासाठी. त्याच्यावर देवाचा कंट्रोल आहे. काही भूक लागत नाही, देव कधी उदास होत नाही, कधी पाणी पिण्याची गरज नाही, कोणत्याही प्रकारचं काहीच करायची गरज नाही. परंतु देवाला आता तिथं भूक लागते आणि देव त्या महादेव पाटकाच्या गुंफेकडे स्वतःहून जातात. आत डोकावून पाहतात. तेव्हा त्यांनी म्हटले, जी जी आत यावी जी. आता त्याचा संस्कार चांगला. ते म्हटले, देवा हो, या या या. ते उठतात, देवाला विनंती करतात, गुंफेत घेऊन जातात, बसायला आसन घालतात आणि त्या आसनावर देव विराजमान झाल्यानंतर सर्वज्ञांना ते पाणी भात आणि बांबूळ शेंगा असे जेव घालतात. तर त्या पद्धतीनं सर्वज्ञ तिथून त्यांचं जे बी आहे ते स्वीकारतात. म्हणजे अहेतुक मायापूर भजन घडवलं. उद्या प्रेमाला पात्र त्यांनी केलं आहे, त्यांचा संस्कार आहे. देव त्यांच्याकडे स्वतःहून गेलेले, देवाला त्यांनी बोलवले नाही. तिथं गेल्यानंतर देवानी त्यांच्या संस्कारानुसार त्यांनी बोलवलं आणि देवानी त्यांचं स्वीकारलं आहे. पुढं जाऊन मग बोनेबाया आंघोळ करतात, देवालाही मर्दाना मादणी देऊन स्नान घालायला लावतात. बोनेबाया तिथं स्वयंपाक करतात. मग सर्वजण जेव घालतात. सिद्धनाथच्या देवळात ज्या रावसगावी वायव्य कोपऱ्यात यात्रेकरूंचा मेळावा उतरला होता, त्या ठिकाणी सर्वज्ञांचा मुक्काम होतो. आणि असं दरमजल दर करत जो जो जीव आहे, ज्या ज्या जीवाला जी जी योग्यता पात्रता त्यांच्या संस्कारानुसार परमेश्वर ज्ञानाला आणि प्रेमाला पात्र. कारण ज्ञान आणि प्रेम हेच परमेश्वराच्या प्राप्तीचे दोन साधनं आहे. आणि ते साधनं अहेतुक भूतभजन आणि अहेतुक मायापूर भजन हा आपला सिद्धांत यातूनच घडतं आणि ते परमेश्वर घडवतो आहे. आपण जर म्हटलं आता चला अहेतुक मायापूर भजन आपल्याला घडलं पाहिजे आणि ते तर डायरेक्ट घडणार नाही, मग करा सुरू, ते आपण करतोच आहे. परंतु त्यासाठी जर तळमळ नसेल, इच्छा नसेल, आपली प्रार्थना नसेल, त्याविषयी दुःख नसेल, तर मात्र परमेश्वर घडवणार नाही. परमेश्वर घडवणारा असला पाहिजे आणि तो घडवणारा परमेश्वर आपल्याला भेटलाय, समजलाय. त्यासाठी मात्र आपल्यामध्ये फक्त आणि फक्त प्रार्थना, तळमळ, चतुर्विध दुःख जर असेल तर परमेश्वर कळत न कळत आपल्याकडून ते घडवत आहे आणि कळत न कळत आपल्याकडून ते घडवलं आहे, म्हणूनच आपण इथपर्यंत पोचलो आहे. परंतु आज या संधीचा फायदा आपण किती घ्यायचा, कसा घ्यायचा, त्यावरती आपला आध्यात्मिक प्रवास. आपण जर परमेश्वराबरोबर अशा पद्धतीनं करत राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.